काय आहे सगळा? कसले बॅगे खय जात होतस? काय विचारतय मी? खय जात होतस? माझ्या मागे तुमचा काय चाललेला असता टाका माका कळत नाही. कसली तयारी लग्नाची तयारी सुरू की मडा समशणात पुसपुची? तोंड बंद. तुमच्यामुळे तो या घरातनं पळान गेलो होतो. तुमच्यामुळे त्याका शिंगा फुटली. अरे बापाशीच्या समोर तोंड उघडूची हिंमत नाही. तो माझ्या समोर जमिनीची कागदपत्र घेऊन येलो. अरे या घरात पत्रिका देऊची हिंमत कशी झाली ते? जन्मा केलो तेव्हाच त्याका गोळी घातली असती तर लावलं असतंच लगीन मड्याचा. काय बोलतास या? लगीन असा तुका पोळको हात येतो? कोण हा तुझो तो? काय दत्ता तुझं कोण हा तो? कोण? काय गो ओळखतस ते का तू? ओळखतस? भावा माझा. जिता असस मेहरबानी समज, तर तुका पण गाडीन. मरणाचीच वाट बघते. तुमच्या हातून नाही मारायचे. माका पण मेल्यानंतर समाधान होय ना. छाया तू आज जा म्हणतोय ना. आज जा. तुमका सगळ्यांका याक सांगून ठेवते, या घरासून माधव गेलो त्याचा खायचाच सर सुतक आपल्याक नाही. या घराशी इथल्या माणसांची त्याचा काय एक संबंध नाही. या घरासाठी माधव मेलो. या घरात त्याचं नाव, त्याचा फोटो, त्याची आठवण काय पण नको माका या घरात. गेलो तो. आई गप्रो आई. मी माधव भाऊंच्या लग्न या सगळं घेऊन जाऊ. माधव भाऊंनी बोलवलेलं ना लग्न वय ना. अरे नाही जाऊ शकणार आपण. आई गप्रो जरा. वहिनी सगळं सामान माझ्या माधवाचा लगीन आणि त्यापुढे पांडुक पण माणुसकी असता, पण डोक्या जागेवर असणाऱ्या त्या माणसाकडे ना माणुसकीचं ना अंश पण नाही. एवढा घर जमीन जुमला दागदागिने या सगळं असून काय उपयोग? जो माणूस स्वतःच्या जिलात जुमानत नाही त्याच्याकडनं माझ्यासारख्या परक्या घरातून इलेल्या पोरान कसली अपेक्षा करायची हो? काय झालं? तुम्ही बोलत कित्याक नाही? माझा काही चुकतं असा का? चुकत असत ना तर थोबाड फोडा माझा. हो तुझं काही एक चुकत नाही. मग किती दिवस अशी अण्णांची मनमानी सहन करायची आपण? कधीतरी आईच्या बाजूने उभे राहा. बघितलं
काय अवस्था झाली आहे त्यांची. झिलाच्या लग्नासाठी काय काय करीत होते. स्वतः जाग जमत नव्हता पण आपल्यात पाठवीत होते ना. आवच होता ते. अण्णांनी कधी बायको म्हणून तिचा विचार करूक नाही. निदान आवच महान तरी तिच्या बाजून विचार करूक नको का. तुमका नाही जावचा तर नको जाऊ ना, पण सगळ्यांनी तुमचा सगळा कसा काय ऐकायचा. रीता, ह्या सगळं बोलून ना आपल्याला त्रास होईल, त्याच्यावर त्यांचा काही परिणाम होणार नाही. पण मी गप बसणार नाही. माका वाटता तर मी बोलतो नाही. अहो अण्णांनी नाता तोडला नी म्हणून काय सगळाच संपला. आणि माका सांगा, उद्या माधव भाऊजी जर हे घरात येले तुम्ही त्यांच्या वांगडा बोलूच ना. उद्या ते त्यांच्या बायले घेऊन हैसर येले तर तुम्ही त्यांचं घरावरचा हक्क नाकारणार का. मग हे सांगा ना, किती नाता तोडायचं आपण. अहो त्यांका माणसांची किंमत कळत नाही पण आपण पण तसाच वागायचा. दत्त भाऊ, माझ्या भाऊंचं लगीन असं ना. होय. माझा भाऊ नवरी आणणार ना. होय. वरात पण असणार ना. हा पांडू, कामा करून घे सगळी. आज माझा भाऊचं लगीन असताना हा. मग आज अर्धा नको खाऊ. दत्त भाऊ, आपण नाही गेला ना लग्नात. आपण हसने देवाच्या पाया पडान, सगळा कार्य पार पडाने म्हणून प्रार्थना करायची. पार पडन दे. होय. सगळं नीट होय. हा. माझं कोणाचं वाईट केलं नाही, त्याचा पण कधी वाईट होऊचा नाही. हा. आपण गेलो नसलो तरी सगळ्यांचं प्रेम, सगळ्यांची माया त्याच्या वांगडा असतं. हा. कामं करून घे. लगीन ना प्रेमा वांगडा. हा. माझं भाऊंचं लगीन असता. माझं भाऊंचं लगीन असता. अकडे अकडे काय हा? अण्णा असत काय अण्णा? हा असत. कार्य असा ना. हा. कोणाचा कार्य घालूचा. माझं भाऊंचं कार्य. कधी गेले माधव भाऊ. गेले कधीच गेले. माझं भाऊ गेले. नारळले ना म्हणून गेले. अण्णा आरडले म्हणून गेले. वय लय आरडले काय. लाज घातल्यानी अण्णांनी. लागली असणार लाज. काय रे वय काय. मोबा. तरी पण किती. तर 200 वर्षा. कोणाचा. माझा. अरे तुझा नाही रे माधव भाऊंचा. माझा भाऊंचा. तर माका काय माहित. पण वाईटच झाला रे. नाही, चांगला झाला. माझ्या भावानी कोणाचं वाईट केल्याने नाही ना, मग त्यांचा पण वाईट होणार नाही. हा. अरे चांगल्या माणसांचा असाच होता रे. हा. माझा पण होणार. काहीतरीच बोला नको. नाही होणार माझं लगीन होणार. हा. कुणाचा काय तर कुणाचा काय. काय पंडू काका तुम्ही हाय सर. झाला तर वाईट झाला रे. तुमका कोणी बोलवल्या. अण्णांनी. अण्णांनी. हो. दत्ता, पंडू काका लिहत. तुम्ही हैसर किती येलास. दादा भाऊ घर. दत्ता, ह्या सगळा सामान. कसला सामान. अरे काय झाला. कसला सामान. घे बाय. अहो, या कार्याचं सामान हा.
कोणाचा हा या सोनट्या काय ह्या सगळा हा तुम्ही किती इलास कार्य असा काय चाललेला हा कोणाचा कार्य असा माधवाचा मेलेल्या माणसाचं कार्य करू वया ना. हो काय बोलतास हे आहे सोंट्या हा जा गावात जाऊन सांग माधवाचा कार्य हा सगळ्यांनी यावा वडे खाऊक यावा. हं? हा सावकाश गे रे सावकाश. अप्पानू अण्णाकडे कार्य केव्हा कसला कार्य माधवाचा काय माधवाचा ता आता माका काय विचारू नको. अरे वडे खाऊ घे बा वडे. कोणाचे माधवाचे. अरे सोंटे तुम्ही असं असं घरात म्हणजे नाही म्हणजे म्हणजे बरा झाला तुम्ही घरात असं असता. हा बरा झाला. अण्णांनी सगळ्यांका निरोप दिल्याने अख्ख्या गावात कसला बोलवलेला असा सगळ्यांका कार्य हा कार्य वय माधवाचा. सोंट्या तू काय बोलतोस तुला तरी कळतंय का. अहो माका कळता हो पण आता अण्णांच्या मनात तिला त्या काय करणार त्यांना कोण थांबवणार ना. हा अरे पण हे सगळं कशासाठी. हो काय बोलणार हा बाप लेखात ह्या असाच चालू असा. हा त्यांच्या पायीच तर माधव घर सोडून निघून गेलो ना आणि आता लगीन केल्या. अण्णांच्या विरोधात गेलेला ना अण्णांका पटत नाही ना. हा बोलणार को. हा माका निरोप देऊक सांगितल्याने होतो निरोप दिले मी. हा येऊ मी येवा येवा. येते. कुमुदिनी अगं ऐकलंस का. हो हो ऐकलंय. अण्णांचा काय बघूच आता अजबच. सोंट्यान सांगितल्या त्यावेळी माझ्या हातपायात लटपटाक लागले. चांगलं धडधाकट पोरगो आणि नंतर कळला आता ह्या असा. पण अण्णांका समजावणार कोण. तुम्ही जातात बोला म्हणजे माझा कार्य करूची वेळ येत. माधवच्या औषधीची काय अवस्था झाली बघतास ना. खयची बाई सहन करी. लगीन आजच असा ना तर काम पुसून घ्यावा. या आधी कधी कार्य केला नाही काय. जिवंत माणसाचा नाही कधी करू. हे आता करा सुरू करा. घाला. आचमन करा पाणी घेऊन. आचम्य केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः एवं गुणविशेषण विशेषायां स्वपुण्यत आत्मना प्रणोक्त फलप्राप्त्यार्थम. नाव काय. माधव. माधव नाम शर्मणाः प्रीत्यार्थं पिण्डदानं करिष्ये पिण्डसवितराः आसनं च करिष्ये पिण्डसवितराः पवित्रधारणं च कुरुत्वा. घ्या घाला ह्या बोटात घाला. 2 दर्भ पायाखाली ठेवा. जानव्याला बांधा. हे दर्भ
उजव्या कनवटीला, हे डाव्या कनवटीला, हे डोकीवर ठेवा. आसनं पिंड सवितराः आसनं दर्भासनं च करिष्ये पिंडदानमहं करिष्ये. घ्या हे पिंड घ्या आणि उजव्या हातान ह्या पानावर ठेवा. पिंड सवितराः शर्मणाः पिंडदानं च करिष्ये पिंड सवितराः आसनार्थे तिळाक्षदाङ्कुलं सर्पयामि. पिंड सवितराः विलेपनार्थे चन्दनं सर्पयामि. पिंड सवितराः यथा कालोद्भव पुष्पं तुलसीपत्रीं भृंगराजपत्रीं सर्पयामि. पिंड सवितराः हे घ्या आणि 2 बोटां डोळे काढा. पिंड सवितराः धूपं नर्पयामि. पिंड सवितराः दीपं नर्पयामि. पिंड सवितराः मंदौषं प्रदक्षिणार्थे नमस्कारान् नर्पयामि. यानि आहे हे आहे आहे बघ ना माझ्याकडे आहे. सरिता लवकर ये गो. हे आहे 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 डोळे उघडणं आहे. आयनू हे आहे आहे उठ ना. हे आहे आहे पाणी पाणी घे. आहे पाणी घे. आहे 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 उठ उशी उशी. काय चालला? थांबव या सगळं दत्ता, थांबव या सगळं. आहे अण्णांका काय करू तर आता करू दे. माधव आपलो असा आपल्याजवळ तो कायमच असणार आहे. मी माझ्या माधवाचं कसलं दिवस करे नाही करून द्यायचंय, नाही करून द्यायचंय, नाही करून सांगितलं. तू तरी सांग रे थांबवा सारिका. हे काढा दर्भ आणि आंघोळ करून या. अण्णा